जय भीम. मी वॉर्ड क्रमांक 10मध्ये आहे. माझ्या वॉर्ड क्रमांक 10मध्ये मनीषाताई तिकोटे आणि विलासजी क्षीरसागर हे उमेदवार आहेत. आता तुम्ही एक महिला उमेदवाराचा प्रचार करताय, महिलांचा कसा प्रतिसाद आहे? खूप छान आहे महिलांचा प्रतिसाद. नाही, विरोधकांकडून महिलांच्या बाबतीत अपप्रचार करण्यात येतोय, शिक्षणाचा मुद्दा पुढे केला जातोय, कसं बघताय याकडे महिलांना? अहो, आता SC कॅटेगरीमध्ये एक तर पैशाचा अभाव असतो, गरिबी आहे, गरिबीतून शिक्षण होत नाही, पुढं गेलेली पुढंच गेली, मागं राहिलेली मागंच राहिली. आणि त्या गरिबीतून वर आलेल्या महिलेला जर तुम्ही हिनवत असाल, आता सावित्रीबाईंचं बघा, सावित्रीबाईंना शाळा शिकून सावित्रीबाई पुढं गेल्या. बाबासाहेबांना रमाई अडाणीच होत्या, बाबासाहेब कसे गेले? रमाईमुळेच बाबासाहेब पुढं गेले, रमाईचा पाठिंबा होता त्यांना. असं जर कुणी सगळे जर तुम्ही त्या महिलेला अशिक्षित महिलेला जर असं बोलत असतात, सध्या तर त्या अशिक्षित नाहीत आहेत, 12वी झालेल्याच आहेत त्या. तुम्ही जर असं बोलत असाल तर हे महिलांना, सगळ्या महिलांची लज्जास्पद गोष्ट आहे. तुम्ही एका महिलेने जर असं बोलायचं म्हटलं तरी लज्जास्पद गोष्ट आहे. तुम्ही आता महिलांमध्ये फिरताय, जे समोरचे उमेदवार आहेत जे सांगतात की आम्ही उच्च शिक्षित आहे, त्यांच्याविषयी महिलांचं काय मत आहे? त्या कधी आपल्यामध्ये दिसलेत का, किंवा त्यांच्या एकंदरीतच आताच्या उमेदवारीबद्दल काय मत येते? आता त्या आहेत, उच्च शिक्षित आहेत, त्यांचे सासरे पण उच्च शिक्षित होते वाटतं. त्यांच्या सासऱ्यांचं कधी आम्हाला माहीतच नाही, त्यांचं घर माहीत नाही. त्या पुण्यावरनं आलेल्या आहेत, उच्च शिक्षित म्हणजे पुण्यावरनं आलेल्या आहेत. आणि आमच्या रेश्मा आटगळे त्या आमच्या गावच्याच आहेत, स्थानिक आहेत. स्थानिक उमेदवाराला गावचं माहिती असतं, गाव कसं चालवायचं, किंवा त्या गरिबीतून आल्यात, त्यांना माहिती आहे गरिबीची जाण काय आहे ती. त्या ह्या अकलूजचं नंदनवन केल्याशिवाय राहणार नाहीत. अकलूजकर म्हणून तुम्हाला राग आलाय का? हो, अकलूजकर म्हणून रागच आलाय. आणि मी असं आवाहन करते अकलूजकरांना की जे बाहेरून आलेत उमेदवार आणि उच्च शिक्षित आहेत, ते बाहेरच घालवल्याशिवाय अकलूजकर राहणार नाही, हेच माझी इच्छा आहे. आणि माझी सगळ्यांची इच्छा आहे, आमची अकलूजकरांची, की ह्या उमेदवाराला मत न देता रेश्मा आटगळे ताईंना मतदान करावं आणि त्यांना भरघोस मताने निवडून आणावं.